की आपल्या संविधानामध्ये जवळपास 448 ते 470 आर्टिकल्स आहेत. तर मुख्य मुद्दा असा आहे की परीक्षेच्या दृष्टीने सर्व आर्टिकल्स महत्त्वाचे असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. मग नंतर प्रश्न येतो की जर उत्तर नाही आहे तर आर्टिकल्स पाठ करायचे कोणते? चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या क्लासरूममध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण ही सिरीज 3 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहोत. पार्ट 1 मध्ये म्हणजे आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल 1 ते आर्टिकल 51(1) क, जे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल 52 ते 237, ज्यामधील फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आर्टिकल्स बघणार आहोत. आणि शेवटच्या पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल 239 पासून शेवटपर्यंतचे महत्त्वाचे आर्टिकल्स, ज्यामधील सर्व आर्टिकल्स पाठ करायची गरज नाही. चला तर मग आजच्या या लेक्चरमध्ये आर्टिकल 1 ते आर्टिकल 51(1) क पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूयात भाग 1, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 1 ते अनुच्छेद 4 यांचा. चला तर मग एक एक करून बघूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 1, ज्यामध्ये असे सांगितले आहे की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. अर्थात आपल्या देशाचं नाव इंडिया तसेच भारत असे संविधानामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 2, ज्यामध्ये असे सांगितले आहे की नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश संसदेच्या निर्णयाने भारतामध्ये समाविष्ट केला जाईल. अर्थात संसदेला अधिकार आहे नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करण्याचा. ही राज्य किंवा प्रदेश कधीही भारतात समाविष्ट करता येतात आणि यासाठी संविधानात बदल करणे आवश्यक नाही. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 3, ज्यामध्ये असे सांगितले आहे की संसदेला अधिकार आहे राज्यांची निर्मिती, विलीन किंवा सीमांमध्ये बदल करण्याचा. अर्थात संसदेला अधिकार आहे की नवीन राज्य तयार करण्याचा, राज्यांचे विलिनीकरण करण्याचा, राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्याचा. यामध्ये राज्यांची नावे बदलणे, केंद्रशासित प्रदेश तयार करणे हे देखील समाविष्ट आहे. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 4, ज्यामध्ये असे सांगितले आहे की अनुच्छेद 2 आणि 3 अंतर्गत केलेल्या बदलांसाठी संविधानातील बदलाची आवश्यकता नाही. अर्थात राज्यांची निर्मिती, विलिनीकरण किंवा सीमांमध्ये बदल हे सर्व सरळ कायद्याद्वारे करता येतात. यामुळे संसदेवर लवचिकता राहते. यानंतर आपण येऊयात भाग 2 कडे, ज्याचा विषय आहे नागरिकत्व, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 11 यांचा. चला तर एक एक करून पाहूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 5, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की संविधान लागू होताना जे व्यक्ती भारतात वास्तव्यास आहेत आणि जे भारतात जन्मलेले आहेत किंवा ज्यांचे पालक भारतात जन्मलेले आहेत किंवा जे किमान 5 वर्षे भारतात राहिले आहेत, ते भारतीय नागरिक मानले जातील. अर्थात संविधानाच्या प्रारंभी कोण नागरिक असेल याची तरतूद अनुच्छेद 5 मध्ये करण्यात आली आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 6, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित होऊन आलेल्या काही व्यक्तींना भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. अर्थात फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्यांबाबत नागरिकत्वाची तरतूद या अनुच्छेदात करण्यात आली आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 7, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की जे लोक भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार नाही. अर्थात भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींवर अनुच्छेद 7 लागू होतो. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 8, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनाही भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. अर्थात परदेशात राहणाऱ्या भारतीय मूळच्या व्यक्तींना नागरिकत्व देण्याची तरतूद या अनुच्छेदात आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 9, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही.
अर्थात दुहेरी नागरिकत्व भारतामध्ये मान्य नाही हे स्पष्टपणे या अनुच्छेदातून सांगितलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 10, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की भारतीय नागरिकांचे हक्क कायम राहतील, अर्थात एकदा मिळालेलं नागरिकत्व संविधानानुसार चालू राहील जोपर्यंत कायद्यानुसार ते काढून घेतलं जात नाही. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 11, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे, अर्थात नागरिकत्व मिळवणे, काढून घेणे किंवा त्याबाबतचे नियम ठरवणे हा पूर्ण अधिकार संसदेकडे दिलेला आहे. याप्रमाणे अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 11 हे नागरिकत्वाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अनुच्छेद आहेत. यानंतर आपण पाहूयात भाग 3 मूलभूत अधिकार, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 यांचा. चला तर एक एक करून पाहूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 12, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की स्टेट म्हणजे कोण. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संविधानिक किंवा वैधानिक प्राधिकरणांचा समावेश होतो. अर्थात मूलभूत अधिकार कोणावर लागू होतील हे अनुच्छेद 12 मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 13, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेले कायदे अवैध ठरतील. अर्थात कोणताही कायदा जर मूलभूत अधिकारांना विरोध करत असेल तर तो कायदा रद्द केला जाऊ शकतो. यानंतर सुरू होतो समानतेचा अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 14, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील. अर्थात कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हा अधिकार अनुच्छेद 14 मध्ये दिला आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 15, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही. अर्थात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मनाई या अनुच्छेदात करण्यात आली आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 16, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सार्वजनिक नोकरीमध्ये सर्वांना समान संधी दिली जाईल. अर्थात सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधीचा अधिकार अनुच्छेद 16 मध्ये दिला आहे. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 17, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. अर्थात अस्पृश्यता ही गुन्हा ठरवण्यात आली आहे आणि तिचा कोणताही प्रकार मान्य नाही. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 18, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की टायटल्स म्हणजेच पदव्या देण्यास मनाई आहे. अर्थात राज्य कोणालाही पदव्या देऊ शकत नाही, फक्त शैक्षणिक किंवा सैनिकी पदव्या याला अपवाद आहेत. यानंतर सुरू होतो स्वातंत्र्याचा अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 19, ज्यामध्ये नागरिकांना विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतामध्ये मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, राहण्याचे व व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे अधिकार दिले आहेत. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 20, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की गुन्ह्याबाबत दोषारोपण करताना संरक्षण दिलं जाईल. अर्थात एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, डबल जिओपार्डी आणि सेल्फ इन्क्रिमिनेशन पासून संरक्षण या अनुच्छेदात आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 21, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कोणाच्याही जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्यावर कायद्याविना गदा आणता येणार नाही. अर्थात राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 21A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जाईल. अर्थात प्राथमिक शिक्षण हा आता राज्याचं घटनात्मक कर्तव्य आहे आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क अनुच्छेद 21A मुळे मिळतो. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 22, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की अटक व नजरकैदेपासून संरक्षण दिलं जाईल. अर्थात अटक झालेल्या व्यक्तीचे हक्क या अनुच्छेदात नमूद केले आहेत. अर्थात अटक झालेल्या व्यक्तीला अटक का केली हे सांगणं, वकील मिळण्याचा हक्क आणि 24 तासात न्यायालयात हजर करणं हे संरक्षण अनुच्छेद 22 देतो. यानंतर सुरू होतो शोषणाविरुद्ध अधिकार.
पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 23, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की मानवी तस्करी आणि जबरदस्तीची मजुरी निषिद्ध आहे. अर्थात कोणालाही जबरदस्तीने काम करायला लावणं किंवा खरेदी विक्रीसारखं